आज ठरले घराचे नवे कॅप्टन आणि सागर दादा झाले घराचे नवीन कॅप्टन। मित्रांनो, पहिल्यांदा तर सागर दादाला कॉंग्रॅच्युलेशन कॅप्टन बनल्याबद्दल। आणि कॅप्टन बनल्याच दिवशी डायरेक्ट धिंगाणा झालेला आहे। तन्वी आणि सागर दादा मध्ये जोरात भांडणं झालेलं आहे आणि ते भांडणं होतं फक्त आणि फक्त कामाबद्दल। तन्वी बोलत होती मी करणार नाही, सागर दादा बोलत होता तुला करावंच लागेल। मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ते सगळ्या गोष्टी बोलणार आहे, तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला आतापर्यंत लाईक नसेल केला तर लाईक पण करून घ्या आणि कमेंट करा यार। कमेंट केल्याने काहीच बिघडत नाही, कमेंट करा, तुमचं पण मत मला पण समजू द्या की काय असतं ते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लगेच। सागर दादा बोलत होता तन्वीला मित्रांनो की तुला ना जोडीनच काम देणार, जोडीनच ड्युटी देणार, जे आहे ड्युटी ते जोडीनच देणार। पण तन्वीला काहीच समजतच नव्हतं की तो काय बोलतोय, त्याचं ऐकूनच घेत नव्हती, तिला काहीच समजत नव्हतं तो काय बोलतोय। सागर दादा बोलत होता की रुचिताला आणि तुला सेम टाइमला ड्युटी देणार, पण ड्युटी करावी लागेल। पण तन्वी वेगळ्याच धुंदीत होती, ती बोलते मला ड्युटी नाहीच करायची, माझे पाठ दुखते, माझं हे दुखते, माझं ते दुखते। आणि त्याच्यानंतर रुचिता थोडस बोलली, त्याच्यात भडकला, झाला धिंगाणा, पूर्ण राडा झाला। आणि नंतर अनुश्री येऊन तिला समजत होती, पण रुचिताला पण काहीच समजत नव्हतं की कोण काय बोलते ते। जर ह्यांना रागच कंट्रोल नाही तर बिग बॉसने यांचा इंटरव्ह्यू आणि कसा घेतलाय काय समजत नाहीये। ज्या वेळेस अनुश्री बोलत होती की थोडं शांत घे, शांत घे, तू बोलू नको मध्ये, त्यांचं चालू आहे, त्यांना सॉर्ट आउट करू दे, पण रुचिताला ऐकायचंच नव्हतं। अनुश्रीचं बिलकुलही ऐकले नाही आणि नंतर यांचे पण झाले भांडण। मला तर असं वाटत होतं की काही क्षणाला टोळी तुटेल। मित्रांनो, टोळी तुटायच्याच ह्याच्यावर आली होती, पण टोळी वाचली, तुटणार नाही। कारण की अनुश्री स्वतः येऊन नंतर रुचिताला बोलली की असं करू नको, परत एकदा सांगते, मी मैत्रीण म्हणून सांगते, असं करू नको। आता रुचिताच्या मनावर आहे टोळी टिकवायचंय का नाही, आणि जर टोळी तुटली की यांची सगळी ताकद तुटणार आणि हे वेगळे होणार। 100% सांगतो, टोळी तुटली त्या दिवशीपासून एक एक टोळीतलाच माणूस बाहेर जाणार आहे। तन्वी मित्रांनो चुगल्या लावत आहे विशालच्या, पण विशालच्या किती जरी चुगल्या लावला तर तो मास्टर माइंड आहे आणि तो किंगच राहणार आहे। कारण की विशाल गेमचा, सिरियसली गेमचा मास्टर माइंड आहे। विशाल एवढा भारी आजपर्यंत गेम कोणच नाही खेळत। बिग बॉस सीझन 6चा टॉपचा प्लेअर म्हणलं तर विशालच आहे। अनुश्री लय डेंजर आहे बाबा, डायरेक्ट सचिनच्या डोक्यावर जाऊन बसली, पण तिथं हारली, पण खूप म्हणजे खूप। आजचा जो टास्क झाला ना त्याच्यात खूप म्हणजे खूप मजा आली आहे। सगळेजण प्लेअर समजून खेळलेले आहेत आणि समजून घेऊन एकमेकाला खेळत। असे टास्क जर खेळले ना पब्लिकला पण बघायला मजा येते आणि खूप म्हणजे खूप। तुम्ही पण भारी खेळात, सगळ्यांनाच अभिनंदन, तुम्ही भारी खेळात। आज जेवढं भारी खेळात असंच जर भारी तुम्ही खेळत राहिला तर हा सीझन फुल हिट होणार आहे। कारण की आजचा सीझन सगळ्यात बेस्ट सीझन होता। आणि तन्वी आणि रुचिता वाटते का तुम्हाला एक होतील, पण ह्या दोघींचा बॉन्ड परत होणार आहे। कारण की रुचिता आणि तन्वीची जोडी परत मिळणार आहे आणि दोघी जण सोबत लढणार आहेत। खूप म्हणजे खूप भारी वाटेल आणि पब्लिकला पण बघायला मजा येईल तन्वी आणि रुचिता एक झाल्यानंतर। पब्लिकला असं वाटायला लागले आजचा एपिसोड बघितल्यानंतर की रुचिता आणि तन्वी तर एक होऊ शकतात। तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। ज्यावेळेस तिसरी फेरी होती त्यावेळेस आयुषचा डिसिजन जो होता ते चुकीचा होता, कारण की रुचिता आणि तन्वीने घट्ट पकडून ठेवले होते। पण आयुषने जो निर्णय दिला तो अनफेअर होता, मला तर अनफेअर वाटला। तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा। पण आयुषनं जो निर्णय घेतला तो एकदम चुकीचा होता, पण ठीक आहे, लास्टला ओमकार आणि विशाल जिंकलेले आहेत चावी। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, सगळ्यात महत्वाची म्हणजे तन्वी आणि रुचिता एक होणार आहेत। तुम्हाला काय वाटते, एक होतील आणि एक झाल्यावर घरातल्याचं त्यानं चालू देतील का? ते जर दोघी एक झाल्या तर घरात पूर्ण धिंगाणा होणार आहे।